नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगिंग चॅनलवर. आजचा व्लॉग असा आहे की मी आज दर्शनला सरप्राईज देणार आहे. एअरपॉड त्याला खूप दिवसांपासून हवे होते, सो आज मी त्याला देते. त्याच्यासाठी सरप्राईज आहे. बघूया त्याची रिॲक्शन. हॅपी अॅनिव्हर्सरी बेबी. असा प्लॅन होता का? अजून एक थांब जरा. सरप्राईज विषय. तुझ्यासाठी मी लेटर लिहिलंय, ते वाच. बऱ्याच दिवसांनी मला लेटर मिळालेलं आहे. वाच. वाचू मोठ्याने नाही वाचायचे, मनात वाच. एवढं मोठं लेटर लिहिलंय मला, काय करणार. अक्षर पण छान काढलं. आईस्क्रीम खात खात कर ना. आईस्क्रीम खातात. धन्यवाद. मला सरप्राईज देत आहे, जे मी तुला देऊ शकलो नाही, पण तिने मला दिलेलं आहे. हो हो. टाकते मी. तर अशा प्रकारे मी आईस्क्रीम खोलले आहे. तरी मला तरी काहीतरी गडबड वाटत होती. म्हणजे ही बोलवते लवकर. केक कसा आपण खात नाही ना एवढं, बोलली आईस्क्रीम आणूया. केक वाढायला होतं. हे कॉन्सेप्ट छान आहे. तुम्ही ना मस्त आईस्क्रीम आणा आणि खावा. केक नाही खात पण. तू लेटर वाच. डिअर, ए मी तुम्हाला नंतर दाखवूनच. किती मग्न होऊन वाचतं. किती मस्त कन्सेप्ट आहे. आणि ते त्यांनी मला लेटर लिहिलं. छान झालं. खूपच छान. असं तुम्ही पण लेटर असं मिळतं ना पाहिजे. लय भारी. त्याबरोबर राहायचं बेस्ट कॉम्बो. ओके, हे लेटर मला खूप हे असं शर्टामध्ये टाकून ठेवतो. असं लपून ठेवतो. असं छान लिहिलंय पोरीने. अच्छा, तुम्हाला सांगू का काय लिहिलंय? अजिबात नाही. हे आपलं सिक्रेट प्रायव्हेट आहे ना. हो, प्रायव्हेट. सो गाईज, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे मग त्यांच्यासाठी आज ब्लॉग चालू केलेला. हो, कधी चालू केलेला? संध्याकाळी. सो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं सरप्राईज अजून अधुरा आहे. बापरे. सो आता सरप्राईज आहेत. मला माहितीच नाही आज. सो आता मी ते पूर्ण करते. मला वाईट याचं वाटतं की मी काही प्लॅन केलेलं नाही. खूप सारा प्लॅन केलं, पण मला वेळच मिळत नाही सध्या. एवढा वेळ झालाय ना. आणि बघा काय ना काय नको शुगर रडायला खरंच. काय काय
ही पोरगी ना खरंच तुला तुला काहीतरी हवंय तुला काहीतरी हवंय आणि मी देणार नाही असं कधी होईल का? चांगली दिसली तिला 2-3 दिवसांनी माझे कॉड खराब झाले आणि कॉड खराब झाले असं तिथे सांगितलं तिला म्हटलं पण मी तुम्हाला गिफ्ट कर ना आणि बघा मी गिफ्ट पण केले कॉड ते यार मला कसं तरी वाटतंय यार मी तुझ्यासाठी काय नाही केलं खोटं बोलते नाटकी खोलवादी आनंद होतोय आणि आनंदात आईस्क्रीम दे लागेल आईस्क्रीम हे अरे खाली ठेव गरम आणि इथे ठेव पिटकी माझ्यासाठी काही ना काही सरप्राईज प्लॅन करत असते तिथं असं नाही आत्तापासून 5 वर्षापासून असंच आहे जेव्हा मी तिथं पहिल्यांदा नवीन फोन घेतला तेव्हा मी असंच केलं तेव्हा तुम्ही रडलेले सो इमोशनल कितीचे तुम्ही त्याची प्राईस कसं सांगायची तेवढं जेवढं नाही तुझं बिल आहे तेच खूप आणि अशा वेळी जेव्हा मला मी आज विचार करत होतो कॉड आणि तू बघ मॅनिफेस्टेशन वाईफेस्टेशन करा काही बायकोला खुश ठेवा बायको सगळं विचार थँक्यू सो मच अजून एक घेणार होती मी का पण अजून एक गोष्ट घेणार होती मी पण त्याचा स्टॉक संपलेला कोणती होती एक कोणती हं? एक एवढी अशी वॉच होती सिल्वर टाईपमध्ये पूर्ण ही होती सगळं होतं त्याच्यात स्मार्ट वॉच सारखीच पण अशी वॉच होती मस्त सिल्वरमध्ये पण त्याचा स्टॉक संपला ते गोल्डनमध्ये होतं म्हणजे घेतलं त्यांना मी एवढं गप्प बसवलं तोंडावरून गप्प बसले ते काय ना काय चालेल बोलले यांचं काय मला वाटलं केक वगैरे आणलाय असं मला वाटलं हां नंतर मला वाटलं छोटं सेलिब्रेशन वगैरे करेल कारण की तू करतेस नेहमी काही ना काय मला वाटलं मी घरात नसेल तर तू काही ना काय प्लॅन करशील त्याचा सो तेवढं मला माहिती होतं आणि तुमच्या एक्सप्रेशनवर लगेच कळतं म्हणजे असं नाही तुम्ही लोक इनडायरेक्टली हिंट देता मला मी नव्हती देत तू नाही देत ग पण हे लोक कसे माहिती आहे ना लवकर आहे साडेपाच बोलवते ही तेव्हाच कळालं मला काहीतरी विषय आहे हे असं हे आपण कॉन्स थँक्यू सो मच खूप गरज होती खूप कसं सांगतो हेच तर बघायचं होतं मला माझी बायको खूप चांगली कशी नशिबाने बायको मिळते खूप पुण्य करावी लागते त्याच्यासाठी कळायला पाहिजे मला खूप पुण्य करावं तेव्हा आपल्याला अशी बायको मिळते मग बेबी कसं वाटतंय बेबीला काही ऐकू येत नाही हॅलो काय काढते कानातलं एक मिनिट गाईस आवाज एवढा खतरनाक आहे ना हो काय आवाज आहे गाईस पोळीने काय दिलंय मस्त कसं वाटलं मग सरप्राईज अमेझिंग खतरनाक भारी लय भारी एक्चुअली ये मेरे है ना ये मेरे सोमवार का प्रसाद है सोमवार के उपवास का प्रसाद है काय आवाज येतो माहिती खतरनाक अरे बंद कर परत चालू झालं ते टचवर आहे हां खतरनाक आवाज आता मी नाचत होते काला बेबी काला बेबी गाईस बोलण्याचा होतो एवढाच तर तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही आयुष्य चांगलं घालवू शकता फक्त गरज असेल थोड्याशा प्रेमाची थोड्याशा सरप्राईजेसची
अशा चिठ्ठ्या लिहा थोडा वेळ छोटा एकमेकांना. माझी बायको तर सगळं फॉलो करते, मी तिच्याकडून शिकतो काही गोष्टी. मी तर सगळं प्रेम करत तिच्याकडून शिकतो. सो आता लोकांना कळलं असं की ग्रीन फ्लॅग कोण आहे ते. तो ग्रीन फ्लॅग नाही, ग्रीन फॉरेस्ट आहे माझा. या ग्रीन फॉरेस्टमध्ये जाऊन मी ग्रीन फ्लॅग बनवून आलो परत. ओके. सो जेव्हा मी हिला भेटलो तेव्हा मी असं थोडासा असंच, नंतर मी ती मला तिला पाहिजे तसा करून घेतला आहे. ओके. सो प्रत्येक मुलगा एक असं असतो, थोडाफार मर्दांगी आवलीपणा थोडाफार असतो, अंगातपणा. पण नंतर मग जेव्हा बायका त्यांच्या आयुष्यात येतात तेव्हा नवरे एकदम तापते सोबत, तेव्हा त्यांना ग्रीन फ्लॅग बनवलं जातात. सो माझी आता जेवढी पण तारीफ होते ॲज अ ग्रीन फ्लॅग ती फक्त ह्याच्यामुळे होते की मला तर काय माहिती नव्हतं कसं करतात काय नाही. सो हिने शिकवलं. ओके. हॅपी ॲनिव्हर्सरी. 5 वर्ष काढलेस माझ्यासोबत. 5 वर्ष आम्ही एकमेकांसोबत काढले. कसं माझ्या काय जिल्ह्यासोबत मी 5 वर्ष काढले आय डोंट नो. पण खूप मजा केली, भांडणं झाली खूप, एकमेकांना त्रास दिला खूप, म्हणजे खूप काही गोष्टी होतात. म्हणजे रिलेशनशिपच्या एक फेज असतात, त्या तुमच्या फेजमध्ये तुम्हाला जावं लागतं. एक फेज तुम्हाला पार करायची असते. पण तीच खरी परीक्षा आहे. त्याच्यात जर तुम्ही एकदा पास झालं तुमचं लग्नही होईल आणि त्यानंतर ते तुमचं सुखी आयुष्यही असेल. सो तुम्हीही असं आयुष्य जगू शकता. फक्त स्वतःवर ठाम राहा, कोणाच्या दुसऱ्याच्या बोलण्यावर ऐकू नका. दोघांवर विश्वास ठेवा, एकमेकांवर जर काही गोष्टी असेल तर सॉर्ट करा एकमेकांमध्येच. सो आम्हीही ते केलं आहे. म्हणून आज आम्ही पण चुका केल्या. आम्ही पण असं काय नसतं, सर्व प्रत्येक होऊ शकतं. पण नंतर सावरणं एकमेकांना खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या पार्टनरची साथ देणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ओके. सो आमची बेस्ट गोष्ट ही की आम्ही एकमेकांसोबत उभे असतो. एक वर्स्ट सिच्युएशन म्हणजे ही माझ्यासोबत नेहमी उभी असते आणि मी. ओके. सो ही एक बेस्ट गोष्ट म्हणजे एकमेकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे. ओके. आता तुम्हाला माझ्यासोबत नेहमी उभा असतो. जास्त ज्ञान मी तुम्हाला stand सोडून घेतो माझ्यासोबत. काहीच हे आपलं कर्तव्य. एक पोरगी आपल्यावर विश्वास ठेवून आली तर मी तर म्हणेन की आपलं हे कर्तव्य की आपण त्याच्यासोबत उभं राहायला पाहिजे आणि नेहमी उभं राहायला पाहिजे आणि ठामपणे उभं राहायला पाहिजे. भले समोर कोणीही असो, ती पोरगी तुमची जबाबदारी, ती तुमच्या जबाबदारीवर आली. सो तुमची जबाबदारी की तिची बाजू घेणं, तिच्यासमोर उभं राहणं, तिच्यासोबत उभं राहणं, ही सगळी तुमची जबाबदारी आहे. आणि ॲज अ मेल हीच सगळ्यात मोठी मर्दानी आहे की मुलीला तिच्या बाजूने उभं राहणं आणि तिला ताकद देणं. ओके. या गोष्टीवरती मी याच्यात सगळं करतो. सो हा असं आहे, हा डिझर्व करतो. नाही असं काय म्हणजे हिने मला बनवलं आहे तसं, तिने बनवून घेतलं आहे. असं म्हणजे असं नव्हतं, अजिबात नव्हतं त्यांचं, पण तिने मला बनवून घेतलं. हळूहळू मग प्रत्येकजण बनतो ॲक्च्युली. जशी जेव्हा आपल्याला लव्ह ऑफ द लाईफ तुमच्या मिळतं तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक तसे बनत जाल. ओके. सो आता जरी तुमच्या अंगात गुण नसेल तर ऑटोमॅटिक येतील, हळूहळू येतात गुण प्रत्येकाच्या. माझ्याही काही असं काय जन्माला काय अंग ग्रीन फ्लॅग नसतो त्यांना. सो प्रेम असणं महत्त्वाचं. प्रेम असल्यावर माणूस ऑटोमॅटिक सगळं करतो आणि माणसात कसं असतं, मेल लोकांचं कसं असतं, ते प्रेम एखादीवर आलं की तिच्यासाठी काहीही करायची तयारी असते. ओके. सो मी तुम्हाला जास्त पकवत नाही. ओके. आता आपण झोपूया. तुम्हाला गुड नाईट. तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल. हा सरप्राईज ब्लॉग जे माझ्या बायकोने बनवला आहे. आमच्या मेहनतीला तुम्ही यश देऊ शकता. तर लाईक देऊन, शेअर देऊन, सबस्क्राईब करून. सो प्लीज डू इट गाईज, डू इट. आपल्याला खूप ग्रो व्हायचं पुढे. ओके. बाय बाय करा. मला 5 वर्ष कंप्लीट झाले. सो उद्यांचा स्पेशल डे. बघूया आता काय नवीन आमचा प्लॅन काय ठरतो ते. उद्याचं अजून काय ठरलेलं नाही, पण करू काहीतरी प्लॅन. नक्कीच चांगलं आहे. ओके. बाय.